आणखी एक मोठी बातमी आहे। थकणार नाही, थांबणार नाही, कुणासमोर झुकणार नाही असं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे। पंकजा मुंडे यांनी नव्या गोपीनाथ गडाच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये हे भावनिक भाषण केलंय। ऊसतोड आणि मुकादमांचा भाव वाढवलाय। मी कधीही झुकत नाही असंही ते म्हणतायत। तर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी दिनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी राज्यातील समर्थकांशी संवाद साधला। यावेळी पंकजा मुंडेंनी स्वाभिमानाची वज्रमूठ आवळून पुन्हा संघर्ष करणार, रुकणार नाही, थकणार नाही, कुणासमोर झुकणार नाही असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी समस्त कार्यकर्त्यांना पुन्हा नव्या जोमानं कामाला लागण्याचं आवाहन केलं आहे। त्यामुळे आता पंकजा मुंडेंच्या मनात नेमकं काय चाललंय, त्यांना काय करायचं आहे असा सवाल उपस्थित होतो। मी कशी उतरले रणामध्ये, तुम्ही पण रणामध्ये उतरायचं, उतरणार ना? मग चला, आजपासून आपण रणामध्ये आहोत। या कलियुगाच्या राजकीय युद्धाच्या रणामध्ये माझ्या पाठीमागे तुमच्या आशीर्वादाचं बळ न करा, तुमची मान खाली जाईल असं काम ना मी करेन, ना तुम्हाला करू देईन, वचन तुम्हाला देतो। मी थकणार नाही, मी रुकणार नाही, आणि मी कुणासमोर कधीही झुकणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।